जसे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा कुठलीही चालेल. पण त्यातली जी पदं आहेत, जसे वास्तूमध्ये 81 पदं आहेत. 81 पदामध्ये 45 देवता आहेत आणि जी मेन डोअरची 32 पदं आहेत, ती कशी आहेत? प्रत्येक दिशेला 8 पदं आहेत. तर तसं 8 गुणिले 4 32 पदं. त्यातली 8 पदं जी आहेत प्रत्येक दिशेची, म्हणजे प्रत्येक दिशेला तिसरं आणि चौथं पद जे आहे हं, ते इम्पॉर्टंट आहे. हं, तर त्यानुसार पहिला मेन डोअर हा इम्पॉर्टंट आहे. तो चांगल्या झोनमध्ये यायला हवा. सेकंड थिंग तुमचं किचन. हं, कारण की आग्नेय दिशेला जर किचन असेल किंवा किचनची दिशा आग्नेयाला नाही भेटत आहे, तर ती निगेटिव्ह झोनमध्ये तर जात नाही आहे. ती वायव्यला तर जात नाही आहे, नैऋत्याला तर जात नाही आहे, ईशान्येला तर जात नाही आहे. हे बघणं फार गरजेचं आहे. हं. आग्नेय दिशा ही शुक्र ग्रहाचा कारक आहे आणि शुक्र ग्रह हा तुमच्या लाईफच्या पैशाचं जे रोलिंग असतं, कॅश हं. लिक्विडिटी त्याच्याबरोबर खेळतो. तर आग्नेय दिशेमध्ये पाणी आलं म्हणजे तुमच्या पैशावर पाणी यायचे चान्सेस वाढतात. आणि लास्ट पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ईशान्य दिशा, देवारा किंवा देवघर. या हं. 3 एवढ्या इम्पॉर्टंट दिशा आहेत, ज्या तुम्ही नेहमी कुठलंही घर घेताना पहिलं बघितलं पाहिजे.